बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका ज्योती पुजारी लिखित कथा तो एक शिखंडी. बरोबर 6 महिन्यांपूर्वी मेधाला तो लोकलच्या प्रवासात भेटला होता. तो की ती काय म्हणायचं तिला कळत नव्हतं. त्यांचे घोळके तिनं रेल्वेत सिग्नलवर विशिष्ट लयीत जोरजोरात बोलताना दोन्ही हातांचे तळवे एकमेकावर आपटून येणाऱ्या जाणाऱ्यांकडे पैसे मागताना पाहिलेलं. त्यांच्या त्या गलिच्छ अंगविक्षेपाची तिला किळस वाटायची. त्यांच्याबद्दलची एक अनामिक भीती तिच्या मनात बसली होती. ते दुरून येताना दिसले तरी तिच्या काळजाची धडधड वाढायची. उस्मानशी ओळख झाल्यापासून मात्र तिची भीती जरा कमी झाली होती. उस्मानमुळे तिचा जीव वाचला होता. बरोबर 6 महिने झाले त्या गोष्टीला. रोजच्यासारखी ती तिच्या नवऱ्याचा निशांतचा डबा करून मागची आवरावर करून घरातून बँकेत जायला निघाली होती. आज खरं तर तिला बँकेत काय कुठेही जाण्याची इच्छा नव्हती. झोपून राहावंसं वाटत होतं. ती 2 महिन्यांची गरोदर होती. सतत मळमळ थकवा या सगळ्यांनी ती त्रस्त झाली होती. तिच्या सासरी माहेरी तिच्या गरोदरपणाची शुभवार्ता निशांतने कळवली तेव्हा अर्थातच दोन्हीकडे आनंद तर झालाच. त्याबरोबर तिनं स्वतःची कशी काळजी घ्यायला हवी, निशांतनं तिला जपायला हवं, काय खावं काय खाऊ नये या आणि अशा अगणित सूचनांचा भडीमार झाला. तिची आई तर लगेच तिला भेटायला येणार म्हणाली. मेधानंच तिला थोपवलं. मेधाची धाकटी बहीण आता BScच्या शेवटच्या वर्षाला आहे. तिची परीक्षा जवळ आली आहे. मेधाच्या बाबांना अधूनमधून बीपीचा त्रास होत असतो. अशा परिस्थितीत आईनं तिच्याकडे येणं सध्या तरी योग्य नाही हे पटवून देताना निशांत तिची छान काळजी घेतो हेही न विसरता सांगितलं होतं. काही महिनेच डोहाळ्यांचा त्रास सोसायचा, नंतर होईल सगळं ठीक. रजा तरी किती काढणार? तिची तिनंच समजूत काढली होती. लग्नाच्या आधीपासून ती बँकेच्या परीक्षा देते. 4 महिन्यांपूर्वी तिला एकदाची बँकेत नोकरी लागलेली. तिचा प्रमोशन पिरियड अजून संपायचा होता, त्यामुळे तिला रजा मिळणं शक्य नाही. तरी तिच्या बॉसनी तिची अवस्था पाहून तिला कशीबशी 4 दिवसांची रजा दिली होती. आज 4 दिवसांची रजा संपून जरा रेंगाळतच ती बँकेत निघालेली. ती बसस्टॉपवर आली तेवढ्यात तिची बस आली. बसने ती स्टेशनवर आली. ती बसमधून उतरून स्टेशनवर पोहोचली आणि तिची 8:20ची लोकल तिला सुटताना दिसली. तिनं लोकलच्या दिशेनं धाव घेतली. गर्दीत लोकलचा दांडा पकडला. जेमतेम फुटबोर्डवर एक पाय ठेवला. धावत्या लोकलमध्ये ती अर्धी बाहेर लोंबकळत होती. आपला हात सुटला तर आपण धावत्या लोकलखाली चिरडली जाणार आणि आपल्या पोटातलं बाळही. विचारानंच तिचा थरकाप उडाला. तेवढ्यात लोकलच्या डब्यातल्या गर्दीतून एक हात तिच्या दिशेनं आला. त्या हातानं तिच्या दंडाला धरून तिला आत ओढून घेतलं. तिचा जीव थाऱ्यावर आला. मेधानं तिचा जीव वाचवणाऱ्या त्याच्याकडे पाहिलं. तिचा तोल जाऊ नये म्हणून त्यानं अजून तिचा दंड धरून ठेवला होता. त्याचे ते सुरमा घातलेले बारीक डोळे, लाल भडक रंगानं रंगवलेले ओठ, काळा निबर चेहरा, चमकेली जरीची साडी, तसलंच ब्लाऊज, गळ्यात कानात घातलेले खोटे दागिने. आजपर्यंत ती त्यांना दुरूनच पाहत आली होती. आता या क्षणी तो तिच्या इतक्या जवळ उभा होता की त्याच्या चेहऱ्यावर रेषा तिला स्पष्ट दिसत होत्या. तिच्या मनात असलेली त्यांच्याबद्दलची किळस त्याला एवढ्या जवळून पाहताना तिच्या डोळ्यातून तिच्या चेहऱ्यावर उमटली. त्यानं तिचा दंड सोडला. तिच्या चेहऱ्यावरचा तिरस्कार लक्षात घेऊन तो ओशाळला. तिची चीड आली, पण त्यानं चेहरा निर्विकार ठेवत तिला, बेटी तुम ठीक हो ना, असं काळजीनं मायेनं विचारलं. छी, काय करते मी? यानं माझा आणि माझ्या बाळाचा जीव वाचवला आणि मी त्याचे साधे आभारही मानले नाहीत. तिच्या मनात आलं आणि ती ओशाळली. धन्यवाद, आज आप नहीं होते तो.
मेधानं त्याला मनापासून धन्यवाद दिले. तो काहीच बोलला नाही. गेले 4 महिने ती लोकलने प्रवास करते. या प्रवासात रोज दिसणारे चेहरे तिच्या ओळखीचे झाले आहेत. त्याला मात्र ती आज पहिल्यांदाच पाहते आहे. गर्दीतही लोक त्याचा स्पर्श टाळायला बघत आहेत. गर्दीमुळं ते शक्य नसल्यानं त्याच्या आजूबाजूच्या चेहऱ्यावर त्याच्याबद्दलचा त्रागा, तुच्छ भाव उमटलेले स्पष्ट दिसत असूनही तो मात्र निर्विकारपणे उभा आहे. 9:30ला ती CSTला पोहोचली. तिची बँक पायी चालत गेलं तर 10 मिनिटांच्या अंतरावर आहे. ती स्टेशनमधून बाहेर पडून बँकेच्या दिशेनं निघाली. नुकत्याच घडून गेलेल्या प्रसंगातून ती अजून सावरलेली नाही. अजून तिची थरथर कमी झालेली नाही. तिच्या दंडाला झालेला त्याचा स्पर्श गरम सळईसारखा तिच्या दंडाला जाळतो आहे. का ग, अशी का दिसते आहेस? बरं वाटत नाही का? तिच्या बाजूच्या काउंटरवर असणाऱ्या दामलेबाईंनी तिचा घाबरला चेहरा पाहून विचारलं. तसं काय नाही, ठीक आहे मी. तिला परत ते सगळं आठवायला नको वाटत होतं. जे घडलं ते सांगितलं तर बँकेत चर्चा होणार. नकोच ते. त्यापेक्षा गप्प राहिलेलं बरं, असं तिनंच ठरवलं. मेधा दिवसभराच्या धावपळीनं अतिशय थकली होती. निशांतचं ऑफिस घराजवळ असल्यानं त्याला बस, लोकल या असल्या भानगडी कराव्या लागत नाहीत. तो त्याच्या कावासाकीनं ऑफिसला जातो. तिच्या आधी तो संध्याकाळी त्याचा ऑफिस सुटल्यावर घरी आलेला असतो. थकून घरी परतलेल्या मेधाला स्वतःहून चहा करून देतो. त्याला जमेल तशी तिला घरकामात मदत करतो. त्यांच्या लग्नाला वर्ष होत आलेलं, तरी अजून नव्याची झिलही उतरलेली नाही. त्यात आता मेधा आई होणार कळल्यापासून तो भलताच खुश आहे. इंदूरचं माहेर असलेली मेधा लग्न होऊन मुंबईला आली. लग्नाआधी मुंबईच्या गर्दीबद्दल ती ऐकून होती. काठावर उभी राहून तिनं त्या गर्दीची गंमत लग्नानंतरही अनुभवलेली होती. नोकरीनं तिला त्या गर्दीच्या महासागरात लोटलं. हळूहळू लोकलच्या गतीशी जुळवून घेणं तिला जमायला लागलं. सगळं एका रेषेत सुरू असताना तिला बाळाच्या आगमनाची चाहूल लागली. तिला आई होण्याची एवढ्यात घाई नसली तरी निशांतला बाबा होण्याची घाई झाली आहे. मेधा, काय झालं? आज तू गप्प का आहेस? तुला काही त्रास होतोय का? बँकेतून आल्यापासून तिचं काहीतरी बिनसलं आहे हे त्याच्या लक्षात आलं. एरवी सतत चिमणीसारखी चिवचिवणारी, दिवसभरातला सगळा वृत्तांत अथपासून इथपर्यंत सांगणारी मेधा आज आपल्याच विचारात आहे. तिचा चेहराही खूप उतरला आहे. मेधा, तुला काही त्रास होतोय का? काही दुखतंय का? मला सांग पाहू. निशांतनं तिला प्रेमानं जवळ घेतलं. त्या स्पर्शानं तिचा बांध फुटला. ती रडायला लागली. निशांतनं तिला रडू दिलं. तिचा आवेग कमी झाला तसं तिचं रडणंही कमी झालं. हां, आत्ता सांग बरं. मेधानं तिनं धावती लोकल पकडण्याचा कसा प्रयत्न केला, त्यानं कसं तिला वर उडून घेतलं, सगळं सांगितलं. सांगताना दिवसभर तिच्या मनावर आलेला ताण हळूहळू कमी होत गेला. तिचा फुटबोर्डवरून पाय निसटला असता किंवा तिचा हात सुटला असता तर निशांत कल्पनेनं शहारला. अगं, पण तुला एवढं सगळं करण्याची काय गरज होती? नंतरची लोकल पकडता आली असती. तो चिडला. अरे, नंतरची लोकल पकडली असती तर बँकेत पोहोचायला उशीर झाला असता व 1 दिवसाची रजा गेली असती. माझा सध्या प्रोबेशन पिरियड सुरू आहे, माहीत आहे ना? नोकरीपेक्षा जीव महत्त्वाचा आहे. परत असं भलतंसलतं धाडस करायचं नाही. आज त्यानं वाचवलं म्हणून तू सुखरूप आहेस. या धावपळीत बाळाला काही झालं नसेल ना? उद्या डॉक्टर नाडकर्णींकडे जाऊन येऊ. त्यांनी 3 महिने झाल्यावर बोलवलं होतं. आता फक्त 2.5 महिने झालेत. मेधा, तरीही मला रिस्क घ्यायची नाही. बरं बाबा, जाऊ. म्हणताना त्याचा चेहरा तिच्या डोळ्यांपुढून हलत नाही. ती आज वेळेवर स्टेशनवर पोहोचली. काही वेळाने तिची 8:20ची लोकल आली. गर्दीच्या लोंढ्याबरोबर ती लोकलमध्ये चढली. गर्दीतून वाट काढत काढत ती आत शिरली. समोरच्या सीटवर तो काल तिला वाचवणारा बसला आहे.
तिला पाहिलं तसा तो उठला. यहाँ बैठो बेटी. त्यानं तिला त्याच्या जागेवर बसायला सांगितलं. ती निमूटपणे त्या सीटवर जाऊन बसली. आता हे रोजचं झालं. तो तिच्यासाठी सीट पकडून ठेवायचा. ती आली की तिला बसायला सांगायचा. अरे तो ना अलीकडे रोज माझ्यासाठी सीट राखून ठेवतो. कोण तो? तो रे, त्या दिवशी ज्यानं मला गाडीतून पकडताना वाचवलं होतं ना, तो. तो काय? सरळ हिजडा म्हण. तूच त्या दिवशी मला तो हिजडा असल्याचं सांगितलंस ना? हो, तसाच आहे तो. भडक साडी नेसलेला, गळ्यात कानात दागिने घातलेला, चेहऱ्याची भडक रंगरंगोटी केलेला. पण त्या चेहऱ्यावर इतर हिजड्यांसारखे वखवकलेले भाव नाहीत. त्याचा चेहरा सौम्य मायाळू आहे. तुला सगळेच सज्जन वाटतात, पण जग इतकं साधं नाही. तुला त्यानं वाचवलं, तू त्याचे आभार मानलेस, विषय संपला. निशांतनं एका फटक्यात विषय संपवला. पण विषय असा इतक्या लवकर संपणारा नव्हता. तो रोज तिला लोकलमध्ये भेटायचा. कधी त्यानं तिच्यासाठी राखून ठेवल्या सीटवर तिला बेटी बैठो बसायला लावायचा, तर कधी गर्दीत त्याने सीट राखून ठेवली नाही तर तिच्याबरोबर उभ्यानं प्रवास करताना तिला गर्दीचा त्रास होऊ नये म्हणून तिच्यासमोर उभा राहायचा. लहान मुलीसारखी तिची काळजी घ्यायचा. रोज तिच्याबरोबर प्रवास करणाऱ्यांना त्याचं तिच्याशी सलगी साधणं दिसत होतं. पण दुसऱ्याच्या भानगडीत पडायला कोणाला वेळ आहे? त्याच्यासारख्याच्या भानगडीत पडून उगाच विकतचं श्राद्ध कशाला घ्यायचं? असा सोयीस्कर विचार करून तिचे सहप्रवासी त्या नाट्याचे मूक प्रेक्षक झाले होते. त्याला मला बेटी म्हणू नकोस आणि माझ्याशी बोलण्याचा प्रयत्नही करू नकोस हे खडसावून सांगायचं होतं. कितीदा तरी शब्द तिच्या ओठांपर्यंत आले, पण काही बोलले आणि चार चौघात तमाशा केला तर? या लोकांना कशाचीच लाज लज्जा नसते, ना जनाची ना मनाची. त्याला खडसावण्याची तिची अजून तरी हिंमत झाली नाही. त्यानं तिचा आणि तिच्या बाळाचा जीव वाचवला हेही तिला विसरता येत नव्हतं. निशांतजवळ ती हे सगळं बोलली तर तो म्हणाला, तो तुझी काळजी घेतो, तुला काही त्रास तर देत नाही ना, मग त्यात एवढा विचार कसला करतेस? असं म्हणत निशांतनं हात झटकले. शिवाय मुंबईत राहायचं तर तुला धीट व्हायलाच हवं, नाहीतर इथे निभाव लागायचा नाही, असंही वर म्हणाला. परत तिनं त्याचा विषय निशांतकडे काढला नाही. तिला 5वा महिना सुरू झाला. डोहाळ्यांचा त्रास आता थांबला आहे. पोटातल्या बाळाची हालचाल जाणवायला लागली आहे. तिच्या मागावर असल्यासारखा तो रोज भेटायचा. तिच्याजवळ जाऊन कैसी हो बेटी मायेनं विचारायचा. त्याची सावलीही माझ्या बाळावर पडायला नको असं अलीकडे तिला तीव्रतेनं वाटायला लागलं आहे. तिचं गरोदरपण लक्षात आल्यापासून तो तिची अधिक काळजी घ्यायला लागला आहे. लोकलमध्ये चढता उतरताना तो तिच्याभोवती हाताचं कडं करतो. एकदा तिच्यासाठी फळं घेऊन आला. या दिवसात फळं खावी, बाळासाठी चांगली असतात. हातातली सफरचंद तिला देत तो म्हणाला, मला नको आहेत ती. तिनं स्पष्ट नकार दिला. त्यानं हात मागे घेतला. त्याचा चेहरा उतरला. त्याला टाळण्यासाठी तिनं डबा बदलला, तर तो तिचा शोध घेत तिथंही पोहोचला. शेवटचा उपाय म्हणून ती सरळ टॅक्सी करून बँकेत जायला लागली. उस्मानची नजर गर्दीत तिला शोधत भिरभिरत होती. 1 दिवस 2 दिवस म्हणता म्हणता 5 महिने झाले. ती परत त्याला त्या लोकलमध्ये दिसली नाही. काय झालं असेल तिला? तिची तब्येत ठीक असेल ना? 2 जीवांची असून भीडमध्ये प्रवास करायची. तिचे टपोरे डोळे, मासूम चेहरा, बिलकुल मेरी शम्मी. उसका नाम क्या होगा, कुठे राहते, काहीच मालूम नाही. तरी तिच्याबद्दल माया वाटते. मागच्या जन्माचे काही लागेबंदे असणार. उस्मानच्या डोळ्यांपुढून तिचा चेहरा हलत नाहीये. तिची तब्येत ठीक असेल ना? त्याचं भरकटणारं मन परत परत तिच्या विचारापाशी येऊन थांबतं. उस्मान ती कधीतरी दिसेल म्हणून स्टेशनवर रोज तिच्या येण्या जाण्याच्या वेळेला येऊन बसायचा.
आजही तो असाच प्लॅटफॉर्मवर तिची वाट पाहत बाकावर बसलेला. समोर उभी असलेली गाडी सुटली. त्या गाडीतून त्याच्या सोबत्यांचा घोळका खाली उतरला. हाय हाय उस्मान, तुम्हारी छोकरी मिली नहीं क्या? त्याच्या भोवती गोळा झाल्यांचा कलकलाट सुरू झाला. उसके बारे में कुछ नहीं बोलना. उस्मानच्या डोळ्यात रक्त उतरलं. अरे हम बुरा थोडा ही बोल रहे उस्मान. तिला तू आपली बेटी मानलं हे आम्हाला तू सांगितलं आहेस? आपल्यातली चांद बिमार होती, तिला कॅन्सर झाला होता. तिला भेटायला एकदम तू इथून डोंबिवलीहून माटुंग्याला गेला आणि मग रोजच माटुंगा जाता बोल के उस लड़की के पीछे CST तक जाने लगा. सारी स्टोरी तुमने सुनाई. ते जाओ दे, हमारे साथ चल. चल, एक अमीर के लड़की की शादी है. चल जरा नाच गाना करू. दावत आणि पैसा दोन्ही मिळून जाईल. ती पोरगी येत नाही म्हणून तू जीव कशाला जाळतो? ती पेटसे होती असं तूच सांगितलं होतंस. तिची जचकी झाली असेल. चल अब ज्यादा मत सोच. शब्बो मावशीनं त्याला आग्रह केला, पण तो जागचा हल्ला नाही. शेवटी कंटाळून त्याचे सोबती निघून गेले. रविवारचा दिवस असल्यानं तिला निशांतला घाई नाही. मेधा आपलं 7 महिन्यांचं पोट सांभाळत घरातली आवराआवर करते आहे. पोटातलं बाळ आता चांगलंच हालचाल करायला लागलं आहे. अजून 8 दिवसांनी तिला 8वा महिना लागणार. त्याआधी तिला बाळंतपणासाठी माहेरी न्यायला तिच्या आईबाबा येणार आहेत. निशांतला ती आता 4-6 महिने येणार नाही म्हणून जीवावर आलंय. तिची प्रवासाची सर्व तयारी झाली आहे. दोघांची थोडीफार खरेदी, हिंडणं फिरणं, एकमेकांच्या सहवासातला आनंद मनमुराद लुटणं सुरू आहे. संध्याकाळी दोघं आयनॉक्समध्ये सिनेमाला गेले. सिनेमा सुटल्यानंतर निशांत गाडी काढायला पार्किंगकडे गेला. ती त्याची वाट पाहत बाहेर उभी होती. तेवढ्यात विशिष्ट ठेक्यात वाजवल्या जाणाऱ्या टाळ्यांचा हेल काढून बोलण्याचा आवाज तिला अगदी जवळून आला. तिनं मागं वळून पाहिलं. त्यांचा घोळका तिच्या जवळून चालला होता आणि त्या घोळक्यात तो होता. त्याची नजर तिच्याकडे गेली. तिला पाहून त्याचा चेहरा उजळला. तो तिच्याजवळ आला. त्याच्या पाठोपाठ त्याचे सोबतीही तिच्याजवळ आले. ती घाबरली. त्यांच्याकडे पाठ फिरवून पार्किंगकडे निघाली. बेटी, तुम इतनी रात यहाँ क्या कर रही हो? तो सगळा घोळका तिच्या भोवती जमला. तिने आपले दोन्ही हात पोटावर ठेवले. अच्छा, तो ये है तुम्हारी बेटी? त्यातली एक जण तिच्याजवळ आली. रस्त्याने जाणारे येणारे त्यांच्याकडे पाहत पुढे सरकत होते. मुंबईत राहायचंय तर तुला धीट व्हायला पाहिजे. तिला निशांतचे शब्द आठवले. त्याच वेळी निशांत गाडी घेऊन येताना त्याला दिसला आणि तिला 12 हत्तींचं बळ आलं. मैं तुम्हारी बेटी नहीं हूं, ती जोरात किंचाळली. बरेच दिवसांचं मनात साचलेलं उसळून बाहेर आलं. निशांत तिच्याजवळ आला. चल मेधा, गाडीवर बैस. त्याला त्या लोकांशी वाद घालायचा नव्हता. आज मला सोक्षमोक्ष लावायचाच आहे. मला तिरस्कार वाटतो त्याच्यासारख्यांचा. कळू दे याला, कळू दे. ती त्याच्याकडे पाहत ओरडलीच. निशांत पुढे झाला. सच कहती हो तुम. हम ही नफरत के काबिल. हम किस्मत के मारे हैं. हम न बच्चे पैदा कर सकते हैं, न घर गृहस्थी के हम लायक हैं, लेकिन हमें जन्म देने वाले माँ बाप तो होते हैं, भाई बहन होते हैं ना. मेरी बहन दिखने में तुम्हारी जैसी ही थी. 2 साल पहले वो मुझे बाजार में मिली थी. वो 7 साल की थी तब मैंने घर छोड़ा. तुम्हें पहली बार देखा तो लगा शम्मी मेरी बहन मेरे सामने आई है. हाँ, उस्मान आम्हाला नेहमीच तुझ्याबद्दल सांगत असतो. आम्ही हे आधे अधुरे पण देवाकडून मागून घेतले नाही. लोक आमची खिल्ली उडवतात. कोणी आम्हाला छक्का म्हणतं, कोणी हिजडा. आमचा वंश शिखंडीचा आहे, शिखंडीचा. नाती आम्हालाही हवी असतात, कुटुंब हवं असतं, पण ते सुख आम्हाला या जन्मात मिळणार नाही.
हे माहीत असलं तरी कधी कधी नात्यांची आस उफाळून येते. आसपासच्या चेहऱ्यात आम्ही हरवलेली नाती शोधतो, जशी जशी उस्माननं तुझ्यात त्याची बहीण शोधली. आम्ही नाती निर्माण करू शकत नाही, पण रक्ताच्या नात्यानं तोडलं तरी आमच्या मनात ती नाती जिवंत असतात आणि ती नाती जगण्याची तगमग बाहेर पडते. मग मग आम्ही भोवतालच्या चेहऱ्यात नाती शोधतो. उस्मानला तुझ्यात त्याची बहीण दिसली. बहीण शम्मीच्या आणि त्याच्या वयात एवढं अंतर आहे की ती बेटीसारखी वाटते. मीही तुमच्यासारख्याच सुसंस्कृत कुटुंबात जन्माला आलो. सुसंस्कृत समाजात आमच्यासारख्यांना स्थान नाही, इज्जत नाही. समाजाला घाबरून मला कुटुंबानं नाकारलं. उस्मानच्या शेजारी उभ्या असल्या 35च्या चांदनं त्यांची व्यथा बोलून दाखवली. उस्मान तुमच्यातला असता तर आज त्याचाही ब्याह झाला असता. त्याची घरगृहस्थी असती. कदाचित तुझ्या वयाची त्याची मुलगी असती. नकळत चांदच्या तोंडून शब्द निसटले. मेधानं उस्मानकडे पाहिलं. तो तिच्याकडेच पाहत होता. त्याच्या डोळ्यांतील माया तिला त्या क्षणी जाणवली. ज्याला नशिबानं मारलं त्यांचा तिरस्कार करण्याचा मला काय अधिकार आहे? आणि व्यक्तिशः पाहिलं तर त्यांनी माझं कुठंही नुकसान केलेलं नाही. मग मी उगाच अडी धरून बसले आहे. मेधाला त्याची कीव आली. ती काहीच बोलली नाही. मेधाला मुलगा झाला. बाळ 3 महिन्यांचं झाल्यावर त्याचं बारसं केलं. बाळाचं नाव अंश ठेवलं. तिचा आणि निशांतचा अंश. बाळसेदार, लोभस, हसरा अंश. त्याच्या हसण्या रडण्यानं सारं घर भरून गेलेलं. मेधाची बाळणपणाची रजा संपली. अंशला सांभाळायला गावाकडून निशांतचे आई बाबा आलेले आहेत. आज बरेच दिवसांनी मेधा ऑफिसला निघालेली. बसनं स्टेशनपर्यंत. स्टेशनमध्ये शिरल्यावर 1 नंबरच्या प्लॅटफॉर्मवर जाताना एका कोपऱ्यातल्या बाकावर बसल्या उस्मानकडे तिचं लक्ष गेलं. गर्दीतून वाट काढत ती त्याच्याजवळ आली. उस्माननं समोर उभ्या असल्या तिच्याकडे पाहिलं. त्याचा चेहरा उजळला. बेटी, कशी आहेस? बेटा हुआ ए बेटी. बेटा, मला खात्री होती तू आज भेटणार. उद्या संध्याकाळी आमच्या घरी यायचंस. हो, आणि तुझ्या त्या रात्री आम्हाला भेटलेल्या साथीदारांना पण घेऊन यायचं. हं. मेधानं त्याला देण्यासाठी लिहून ठेवलेला पत्त्याचा कागद पर्समधून काढून त्याला दिला. तो कागद घेताना त्याचा हात थरथरत होता. त्याच्या डोळ्यात पाणी जमा झालं. दुरून मेधाची लोकल येताना दिसली. मेधा गर्दीचा एक भाग झाली. मेधा आणि निशांत राहत असल्या इंद्रनील सोसायटीतल्या त्यांच्या ब्लॉकच्या हॉलमध्ये उस्मान आणि त्याचे सोबती जिथे जागा मिळेल तिथे दाटीवाटीने बसले आहेत. एरवी सतत अर्वाच्य बडबड करणारे, हातवारे करून इतरांचं लक्ष वेधून घेणारे, छक्का, 7:45 ही संबोधनं ज्यांच्यासाठी सर्रास वापरली जातात ते पंख भिजल्या पाखरांसारखे चिडी चुप्प बसलेत. एक विचित्र अशी अस्वस्थता त्यातल्या प्रत्येकाच्या मनात हळूहळू हातपाय पसरवायला लागले आहे. समोर बसलेल्या निशांतकडे ते टकामका पाहतायत. उस्मान आणि त्याचे साथीदार आपल्या घरी येणार असल्याची कल्पना निशांतनं त्याच्या आईबाबांना दिली तेव्हा, काहीतरीच काय बोलतोस? अशा लोकांना आपल्यासारखी घरंदाज माणसं घरात घेत नाहीत, बाबा चिडून म्हणाले होते. आमच्या इंदूरला तर हे लोक लग्नकार्यात घरात बाळ जन्माला आलं की येतातच. या लोकांचे आशीर्वाद घ्यावे असं म्हणतात. मेधा म्हणाली, माझा शाप आणि आशीर्वाद असल्या गोष्टीवर विश्वासच नाही. बाबा, विश्वास आमचाही नाही. उस्मानने मेधाचा जीव वाचवला. ती ऑफिसला जायची तेव्हा तिची काळजी घेतली म्हणून त्याला बोलवलं, एवढंच. निशांत म्हणाला, यापूर्वीही हे सगळं तू सांगितलं आहेस. ठीक आहे, आता तू त्यांना बोलवायचं ठरवलंच आहेस तर आम्ही काय करणार? बाबांनी विषय संपवला. निशांत, आता येऊ दे त्यांना, पण त्यानंतर मात्र त्यांच्याशी संबंध ठेवू नको.
आईला सांगितल्याशिवाय राहवलं नाही. मेधानं निशांतनं कितीही समजावलं, उस्मानच्या भलेपणाची ग्वाही दिली, तरी त्यांना उस्मानचं या घरात येणं मान्य नव्हतं. ती दोघं आपल्या निर्णयावर ठाम आहेत हे त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी माघार घेतली. पण मनातून त्यांना ते पटलं नव्हतंच आणि म्हणून उस्मान आणि त्याचे सोबती घरी आले तेव्हा आईबाबा त्यांच्या खोलीतच बसून राहिले. निशांतच्या समोर ते बसले आहेत. निशांतला त्यांच्याशी काय बोलावं कळत नाही. त्यांच्या त्या भडक रंगाच्या चमचमत्या टिकल्या लावलेल्या साड्या, गळ्यातले कानातले खड्याचे खोटे दागिने. निशांतनं रस्त्यावर दुकानातून त्यांना पाहिलेलं. रस्त्यावरचं ते ओंगळवानं गलिच्छ आता त्याच्या घरात त्याच्या समोर बसलेला असताना त्याचा गोंधळ उडालेला. यातला हा खांद्याला बायकांसारखी पर्स अडकवलेला वयानं पिकलेला उस्मान असावा असा निशांतनं अंदाज बांधला. याआधी त्यानं कधी उस्मानला पाहिलं नव्हतं. घर मिळायला काही त्रास नाही ना झाला? निशांतनं विचारलं. नहीं नहीं, बिल्कुल नहीं, बिटिया ने पता ठीक से लिख दिया था. उस्मान. मी निशांत सावंत. नमस्ते. उस्माननं उघडल्यासारखे हात जोडले. त्याचं पाहून इतरांनीही हात जोडले. मेधा, निशांतनं आवाज दिला. हो आले. आलेल्यांसाठी नाश्त्याची तयारी करत असल्या मेधानं उत्तर दिलं. तिनं पोहे फोडणीला घातले. वाफ याला पोह्यांच्या कडेवर झाकण ठेवून ती त्यांच्या बेडरूममध्ये आली. पाळण्यात झोपलेला अंश जागा होऊन पाळण्यावर लावल्या खेळण्यांकडे पाहत तोंडाने चित्रविचित्र आवाज काढत खेळत होता. तिनं त्याला पाळण्यातून बाहेर काढलं. त्याचे कपडे बदलले. त्याला घेऊन ती हॉलमध्ये आली. सगळ्यांच्या नजरा तिच्या हातातल्या बाळाकडे वळल्या. त्यांच्या चेहऱ्यावर कुतूहल होतं. ती उस्मानजवळ आली. उस्मानचे हात बाळाला घेण्यासाठी पुढे झाले. तिने बाळाला त्याच्या हातात दिलं. उस्मानचं तिच्याकडे लक्षच नाही आहे. हातातल्या बाळाचा कोमल स्पर्श, त्याचं निरागस हसणं, त्यात तो हरवून गेलेला. मेधा आत जाऊन कढईखालचा गॅस बंद करून आली. उस्मानचे सोबती ते इवलंसं खुदूखुदू हसणारं लोभस कौतुक पाहण्यात दंग झाले. कोणीतरी हळूच अंशच्या गालाला हात लावला. निम्मानं बाळाच्या पावलांना स्पर्श केला. माणसाच्या पोटी जन्माला आलेल्या त्यांनी आजवर असंख्य बाळांना जवळ घेऊन दुवा दिला. माणसं त्यांच्याजवळ बाळांना द्यायची आणि लगेच त्यांच्या हातून बाळाला काढून घ्यायची. ते केव्हा एकदा आपल्या घरातून जातात याची सगळे वाट पाहत असायची. आज प्रथमच त्यांना कोणीतरी सन्मानानं बोलावलं होतं. त्यांच्या मांडीवर बाळ खेळत होतं, हसत होतं. बेटी, चांद सा बेटा है तेरा, खुदा इसे बुरी नजरों से बचाए रखे. उस्माननं बाळासाठी त्याच्या ईश्वराकडे दुवा मागितली. रज्जो, निम्मा, शमा, पारू बाळाच्या भोवती कोंडाळ्या करून उभ्या राहिल्या. उस्माननं बाळाला जवळ घेतलं. बाळानं त्याच्या कानातला झुमका ओढला. अरे, तू तो अभी से मेरे कान खींच रहा है. कानाची पाळी ओढली गेल्यानं दुखायला लागली तरी उस्मान हसत होता. रज्जोनं बाळाच्या बाळमुठीतून उस्मानचं कानातलं हळूच सोडवलं. रज्जोनं बाळाला जवळ घेतलं. सगळ्यांचं खाणं पिणं झालं. आई बाबा अजूनही त्यांच्या खोलीतून बाहेर आले नव्हते. मेधानं सगळ्यांचं खाणं पिणं होईपर्यंत बाळाला आजीजवळ नेऊन दिलं. दुधाची बाटली भरून बाळाच्या तोंडाला लावली. बेटी, बच्चे को एक बार फिर देखना चाहते हैं. उस्मान सारखीच त्याच्या सोबत्यांनाही बाळाला पुन्हा पाहण्याची उत्सुकता लागली होती. मेधा आत जाऊन बाळाला घेऊन आली. उस्माननं पर्समधून एक लाल रंगाची डबी बाहेर काढली. तो मेधाजवळ आला. डबीतली चमचमणारी छोटीशी सोन्याची अंगठी काढून बाळाच्या गुलाबाच्या कळीसारख्या बोटात घातली. मेधा, निशांत अवाक झाले. इसकी क्या जरूरत है. मेधा. बेटी, आपने हम लोगों को बहुत बड़ी खुशी दी है. उस्मानच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. उस्मानने बाळाला घेण्यासाठी हात पुढे केले. मेधाने अंशला त्याच्या हातात दिलं. अंश उस्मानच्या चेहऱ्याकडे पाहत हसला. बाळाच्या निरागस निर्व्याज हसण्यातून एक कोवळा भावबंद उस्मानच्या मनात जन्माला आला. त्याच्या डोळ्यात आनंदाची सहस्त्र कमळं उमलली.
त्याच्या डोळ्यातला आनंद त्याच्या चेहऱ्यावर पसरला. त्याच्या ओठावर हसू उमटलं. मेधा, निशांत, उस्मानचे सोबती तो आनंद सोहळा डोळे भरून पाहत होते. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.